Hello student, welcome in this lecture. तर सर्वांना टॉपिकचं नाव माहीतच आहे. टॉपिकचं नाव आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. यामध्ये आपण लीफ हा प्लांट ऑर्गन स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये सुरुवातीला लीफचं इंट्रोडक्शन, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट लीफचं स्ट्रक्चर आणि लीफच्या स्ट्रक्चर नंतर आपण त्यामध्ये लीफ व्हेनेशन, त्यानंतर फायलोटॅक्सिन आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघितलं होतं टाईप्स ऑफ लीफ. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लीफचे क्लासिफिकेशन बघितलं होतं. लीफच्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट पॉईंट, लीफ कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? इट कन्सिस्ट टू टाईप. फर्स्ट टाईप इज नोन ॲज ए सिम्पल लीफ, सेकंड टाईप इज नोन ॲज ए कंपाऊंड लीफ. आणि कंपाऊंड लीफमध्ये पुन्हा आपण त्यामध्ये टाईप बघितले होते, पिन्नेटली कंपाऊंड लीफ, पाल्मेटली कंपाऊंड लीफ. पिन्नेटली कंपाऊंड लीफमध्ये टाईप युनिपिन्नेट, बाय पिन्नेट, ट्राय पिन्नेट, डिकंपाऊंड. ओके. आणि पाल्मेटलीमध्ये युनिफॉलेट, बायफॉलेट, ट्रायफॉलेट, मल्टीफॉलेट. ओके. तर आता आजच्या लेक्चरला आपण लीफमध्ये लास्ट पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. जसं आपण रूटमध्ये मॉडिफिकेशन बघितली होती, स्टेममध्ये मॉडिफिकेशन बघितली होती, त्याचप्रमाणे आजच्या लेक्चरला आपण लीफ मॉडिफिकेशनला स्टार्ट करणार आहोत. तर बाळांनो, सुरुवातीला मॉडिफिकेशन म्हणजे काय याचं मिनिंग सर्वांना माहीत असलं पाहिजे. आता खूप वेळेला ही डेफिनेशन रिपीट झालेली आहे आणि प्रत्येक प्लांट ऑर्गनमध्ये ही डेफिनेशन मी सांगितलेली आहे. आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की ज्या प्लांट ऑर्गनचं मॉडिफिकेशन असेल तिथं फक्त एक वर्ड त्यामध्ये तुम्ही रिप्लेस करा. मग डेफिनेशन काय सांगणार? व्हेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस टेक प्लेस इन लीफ to perform additional function instead of their normal function, it is known as a modification of a leaf. ओके. आणि मग आणखी एक ह्यामध्ये डेफिनेशन आपण कशी सांगणार? when leaf perform additional function instead of their normal function according to need of the plant body is known as a modification of a leaf. आता बाळांनो, आपण रूटमध्ये मॉडिफिकेशन बघताना त्यामध्ये दोन कॅटेगरी बघितल्या होत्या, टॅपरूटचं मॉडिफिकेशन आणि त्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस रूटमधली पण काही मॉडिफिकेशन बघत होते. ओके. स्टेमच्या मॉडिफिकेशनचा स्टडी करताना आपण स्टडी कसा केला होता की त्या स्टेमची ग्रोथ कशी होत आहे, त्याच्या मोड ऑफ अराइजमेंटवरून आपण त्यामध्ये 3 टाईप्स लक्षात ठेवले होते. फर्स्ट जो टाईप आहे त्याचं नाव आहे अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, त्यानंतर सेकंड टाईप सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम आणि त्यामध्ये थर्ड टाईप आपण बघितला होता एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. ओके. तर आता आज आपण लीफ मॉडिफिकेशनला स्टार्ट करणार आहोत. पण ह्यामध्ये आपल्याला त्यामध्ये किती टाईप्स लक्षात ठेवायचे आहेत? मॉडिफिकेशनमध्ये सर्वांनी लक्षात घ्या, 4 टाईपची मॉडिफिकेशन बघायची आहे. आधी सुरुवातीला मी मॉडिफिकेशन, त्याची नेम्स आणि त्याचं फंक्शन सांगते आणि मग आजच्या लेक्चरला आपण ह्यापैकी फर्स्ट मॉडिफिकेशन डिस्कस करूया. ओके. तर बाळांनो, पहिल्यांदा मॉडिफिकेशनची डेफिनेशन सर्वांना समजलेली आहे का? व्हॉट इज द मॉडिफिकेशन ऑफ लीफ? व्हेन लीफ परफॉर्म ॲडिशनल फंक्शन इन्स्टेड ऑफ देअर नॉर्मल फंक्शन इज नोन ॲज ए मॉडिफिकेशन. आणि मग तुम्हाला माहीत आहे की लीफची आपण प्रायमरी फंक्शन्स काय सांगतो रे बाळांनो? त्यामध्ये पहिलं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस. का लीफ फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट करतात? कारण का लीफच्या लॅमिनामध्ये क्लोरोप्लास्ट हा सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतो. ह्या क्लोरोप्लास्ट सेल ऑर्गनेलमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात आणि जेव्हा या लीफला प्रॉपर सनलाईट अवेलेबल होते तेव्हा ते फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट करतात आणि प्रिपरेशन ऑफ द फूड हा रोल ते परफॉर्म करतात. म्हणजे फर्स्ट रोल आपल्याला माहीत आहे
फोटोसिंथेसिस. त्यानंतर आणखी एक सांगितलेलं आहे की लीफच्या अप्पर सरफेसमध्ये आणि लोअर सरफेसवर स्मॉल ओपनिंग प्रेझेंट असतात. त्या स्मॉल ओपनिंगला स्टोमॅटा असं म्हटलं जातं. आणि स्टोमॅटाचा रोल काय आहे? ते टेक पार्ट इन द ट्रान्सपिरेशन. म्हणजेच लीफचं आपण सेकंड फंक्शन काय सांगतोय? ट्रान्सपिरेशन. आणि ट्रान्सपिरेशनची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे की जो लॉस आहे वॉटरच्या फॉर्ममध्ये होत असतो, वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये होत असतो. आणि हा लॉस करणारे पार्ट म्हणजे कोणते? एरियल पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. त्या प्रोसेसला ट्रान्सपिरेशन म्हणतात. आणि त्यामध्येच मग गॅसियस एक्सचेंज हे आपण थर्ड प्रायमरी फंक्शन लक्षात ठेवलं होतं. ओके. पण मॉडिफिकेशनचा अर्थ काय किंवा मॉडिफिकेशन म्हणजे काय की लीफ या त्याच्या प्रायमरी फंक्शन व्यतिरिक्त जेव्हा ॲडिशनल फंक्शन परफॉर्म करतात तेव्हा त्यांच्या या ॲक्टिव्हिटीला मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम असं म्हटलं जातं. पण हे मॉडिफिकेशन कशासाठी करतात? ह्या मॉडिफिकेशनची गरज काय आहे? तर त्या प्लांटची नेसेसरी काय आहे हे बघून त्या प्लांट ऑर्गनमध्ये चेंजेस झालेले असतात. मग हे चेंजेस कशासाठी झालेले आहेत? त्यांच्या स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटीसाठी आणि फंक्शनल ॲक्टिव्हिटीसाठी. तर आता सुरुवातीला मी पहिल्यांदा लीफमध्ये जी मॉडिफिकेशन आपण स्टडी करणार आहोत त्या मॉडिफिकेशनची नावं वन बाय वन सांगते. ओके. त्यामध्ये पहिलं जे मॉडिफिकेशन आहे त्या फर्स्ट मॉडिफिकेशनचं नाव आहे लीफ स्पाइन. ओके. त्यानंतर सेकंड जे मॉडिफिकेशन आहे त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे लीफ टेंड्रिल. टेंड्रिल हा वर्ड आल्याबरोबर तुम्हाला इथं क्लिक झालं पाहिजे की टेंड्रिल हे मॉडिफिकेशन आणखी आपण कोणत्या तरी प्लांट ऑर्गनमध्ये बघितलेलं आहे. तर बाळांनो त्या ऑर्गनचं नाव आहे स्टेम. आणि म्हणून तुम्हाला तिथंही मी सांगितलं होतं की स्टेमच्या टेंड्रिलचा स्टडी करताना तिथं वर्ड लक्षात घ्या स्टेम टेंड्रिल. तसंच लीफचा स्टडी करताना सेकंड मॉडिफिकेशनचं नाव तुम्ही तिथं काय लक्षात ठेवणार आहात? लीफ टेंड्रिल. आणि त्यानंतर थर्ड जे मॉडिफिकेशन आहे त्या थर्ड मॉडिफिकेशनचं नाव आहे लीफ हुक. आणि फोर्थ जे मॉडिफिकेशन आहे त्या फोर्थ मॉडिफिकेशनचं नाव आहे फायलोड. ओके. बघा फायलोड हे नाव आहे. स्टेममध्ये फायलोक्लेड हे नाव बघितलं होतं. इथं कोणत्याही प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. कारण थोड्या स्पेलिंग आपण नीट न वाचल्यामुळे बऱ्याच वेळेला घाई गडबडीत आपण चुकीचा ॲन्सर लिहून टाकतो. त्यामुळं स्टेमच्या मॉडिफिकेशनमध्ये तिथं लास्ट म्हणजे थर्ड टाईपचं आपण मॉडिफिकेशन कोणतं बघितलं होतं? फायलोक्लेड. पण लीफमध्ये फोर्थ जी कॅटेगरी आहे मॉडिफिकेशनची त्या फोर्थ कॅटेगरीचं नाव आहे फायलोड. ओके. आता क्रमाने मी नावं सांगते, सर्वांनी नावं लक्षात घ्या. फर्स्ट मॉडिफिकेशन ऑफ लीफ is known as a leaf spine. Second modification is known as a leaf tendril. Third modification is known as a leaf hook. And last modification is known as a phyllodes. आता ह्यामध्ये प्रत्येकाचा पर्पज बघायचा आहे की कशासाठी मॉडिफिकेशन झाले आहे. जसं थॉर्नमध्ये आपण सांगतो फंक्शन प्रोटेक्शन, त्याचप्रमाणे स्पाइन हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे? प्रोटेक्शन. त्यानंतर लीफ टेंड्रिल. लीफ टेंड्रिल म्हणजे काय म्हणतो आपण की क्लाइम्बिंग ऑर्गन आहे तो सपोर्टसाठी युजफुल असतो. ओके. त्यानंतर लीफ हुक आपण सपोर्टसाठी आहे, क्लाइम्बिंगसाठी आहे. आणि फायलोड फोटोसिंथेसिसचं रोल परफॉर्म करतात. ओके. आता त्यामध्ये आपण एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवूया. जेव्हा आपण त्या मॉडिफिकेशनचा डिटेल स्टडी करणार आहोत त्यामध्ये आणखी कोणती एक्झाम्पल येणार आहेत की त्या वेळेला आपण बघणार आहोत. पण ॲटलिस्ट आजच्या लेक्चरला मॉडिफिकेशन ऑफ लीफ त्याचे टाईप आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारं वन एक्झाम्पल एवढं तरी सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. तर त्यामध्ये लीफ स्पाईनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा चिचिपस. त्यानंतर लीफ टेंड्रिलमध्ये एक्झाम्पल पायसम सटायफम. आता पायसम सटायफम हे नाव कशाचं आहे? तर ते पी प्लांटचं नाव आहे पायसम सटायफम. त्यामध्ये पायसम हे जीनसचं नाव आहे आणि सटायफम हे त्याच्या स्पेसिसचं नाव आहे. आणि आणखी थर्ड लीफचं एक्झाम्पल कोणतं आहे? बिग्नोनिया. आणि फायलोडचं एक्झाम्पल आहे ॲकॅशिया. हे पण बॉटॅनिकल नेम आहे ॲकॅशिया ऑरिक्युली
4 नावं आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे एक्झाम्पल अंडरस्टँड झालेली आहेत का? फर्स्ट नाव काय इथं मेन्शन केलेलं आहे? लिप स्पाईन. लिप स्पाईनचं एक्झाम्पल कोणतं आहे? जिजिपस. सेकंड मॉडिफिकेशन कोणतं आहे? लिप टेंट. त्याचं नाव काय आहे? पायसन सटायवर्म. लिप हुकचं एक्झाम्पल कोणतं आहे? बिग्नोनिया. आणि थायरॉइडचं एक्झाम्पल कोणतं आहे? अकॅशिया ऑरिक्युलिफॉर्मिस. ओके, तर आता ह्यानंतर आपण फर्स्ट मॉडिफिकेशन बघणार आहोत, लिप स्पाईन. आता त्या नावामध्येच आपल्याला कळून येते की हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, रूटचं आहे, स्टेमचं आहे का लिपचं आहे. नाव तिथं काय आहे सांगा? लिप स्पाईन. आणि समजा पेपरला लिप हा वर्ड नाही दिला तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की स्पाईन हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, तर लिपचं आहे. मग ह्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला क्लिअर झालेला आहे. लिप स्पाईन इट इज मॉडिफिकेशन ऑफ अ लिप. ओके, हा पहिला पॉईंट सर्वांना समजलेला आहे. लिप स्पाईन इट इज मॉडिफिकेशन ऑफ अ लिप. आता ह्यामध्ये सेकंड पॉईंट, हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे? लिप स्पाईन इज मॉडिफाईड फॉर अ प्रोटेक्शन. बघा, लिप स्पाईनमध्ये कोणते फर्स्ट 2 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट पॉईंट ह्यामध्ये तुम्ही काय मेन्शन करणार आहात? लिप स्पाईन इट इज मॉडिफिकेशन ऑफ अ लिप. सेकंड पॉईंट इट इज मॉडिफाईड फॉर द प्रोटेक्शन. आता त्यामध्ये थर्ड पॉईंट आपल्याला काय सांगायचं आहे? त्याची डेफिनेशन. आता डेफिनेशनमध्ये काय सांगणार आहोत? व्ही एंटायर लिप or its part get modified into hard, stiff, sharp, pointed structure, then it is known as a lip spine. बघा, पुन्हा एकदा मी डेफिनेशन सांगते. व्हॉट इज लिप स्पाईन? व्हेन एंटायर लिप or its part get modified into. आता त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फॉर्म कोणत्या लक्षात ठेवायचे आहे? हार्ड, त्यानंतर स्टिफ, शार्प, पॉइंटेड स्ट्रक्चर, देन इट इज नोन ॲज ए लिप स्पाईन. बघा बाळांनो, 3 पॉईंट कोणते लक्षात ठेवणार आहोत? लिप स्पाईन इट इज मॉडिफिकेशन ऑफ लिप. सेकंड पॉईंट, हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे? इट इज मॉडिफाईड फॉर प्रोटेक्शन. थर्ड पॉईंट, व्हॉट इज लिप स्पाईन? व्हेन एंटायर लिप ऑर इट्स पार्ट त्यामध्ये स्टिप्यूल असेल, मार्जिन असेल, अपेक्स असेल, गेट मॉडिफाईड इंटू हार्ड, स्टिफ, शार्प, पॉइंटेड म्हणजे टोकदार स्ट्रक्चर, then it is known as a lip spine. आता ह्यामध्ये फोर्थ पॉईंट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? लिप स्पाईनचं पहिलं फंक्शन सांगितलेलं आहे प्रोटेक्शन. हे फंक्शन करेक्ट आहे, पण बाळांनो आणखी एक फंक्शन लक्षात घ्या की शक्यतो लिप स्पाईन हे झिरोफायटिक ॲडॅप्टेशन आहे. आता झिरोफायटिक म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला माहीत आहे की जे प्लांट कमी पाण्याच्या ठिकाणी किंवा जिथं पाण्याची कमतरता आहे, स्कॅरेटी ऑफ द वॉटर, अशा ठिकाणी जे प्लांट ग्रो होतात अशा प्लांटला झिरोफायटिक प्लांट असं म्हटलं जातं. आणि झिरोफायटिक प्लांटमध्ये मुळातच पाण्याची कमतरता असल्यामुळं तिथं ट्रान्सपिरेशनचा रेट रोखण्यासाठी स्पाईन्स प्रेझेंट असतात. आणि मग हे स्पाईन्स काय करतात? दे रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. रिड्यूसचा अर्थ काय? कमी करणे किंवा प्रतिबंध करणे, प्रमोट करत नाही. ते काय करतात? ट्रान्सपिरेशनचा जो काही रेट आहे ते मंदावतात. कशासाठी? की त्या झिरोफायटिक प्लांटच्या रूटनी जे काही पाणी ॲब्सॉर्ब केलेलं आहे आणि ते जर ट्रान्सपिरेशन मार्फत जर सगळ्या वॉटरचा जर लॉस झाला तर मग त्या प्लांटला वॉटर कसं अवेलेबल होणार आहे? त्यामुळे जे काही ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर आहे ते त्या प्लांटमध्ये स्टोअर होवं ह्यासाठी लिप स्पाईनचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. कशासाठी? टू रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. बघा, थॉर्न नाही होत्या, स्पाईन होत्या, दोन्हीमध्ये फर्स्ट फंक्शन
कॉमन आहे, प्रोटेक्शन आहे. आणि सेकंड फंक्शन काय, रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन, म्हणजे जो लॉस होतो वॉटरचा तो रोखण्याचं काम हे कोण करतात सांगा, स्पाइन्स करतात. मग लिप स्पाइन्स हे तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये लक्षात ठेवायला, सर्वांनी लक्षात ठेवा की लिप स्पाइन हे झिरोपोएटिक ॲडॅप्टेशन आहे. आणि हे झिरोपोएटिक ॲडॅप्टेशन कशासाठी झालेलं आहे, टू रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. आधी मी क्रमाने एक्झाम्पल सांगते आणि मग जसं तुम्हाला लिप टेंड्रिलमध्ये मी सांगितलं होतं की लिप टेंड्रिलमध्ये नुसतं लक्षात ठेवायचं नाही की मॉडिफाईड इंटू द टेंड्रिल, तर त्यामध्ये कोणत्या बर्डचं मॉडिफिकेशन हे टेंड्रिलमध्ये झालेलं आहे हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे लिप स्पाईनमध्ये मी काही जे एक्झाम्पल सांगते आहे त्या एक्झाम्पलमध्ये स्पाईनचं ॲक्च्युली मॉडिफिकेशन कोणत्या पार्टपासून झालेलं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. कारण MCQला समजा एक्झाम्पल विचारू द्या किंवा तिथं पर्टिक्युलरली जरी पार्ट जरी विचारला तरी त्याची नेम सर्वांना सांगता आलं पाहिजे. पहिल्यांदा मी त्यामध्ये क्रमाने नावं सांगते. फर्स्ट त्यामध्ये एक्झाम्पल आहे अपुन्शिया. ओके, फायलोप्लेडमध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं, इथं लिप स्पाईनसाठी बघतो. सेकंड एक्झाम्पल आहे जिजिपस. थर्ड एक्झाम्पल आहे अगेव. आठवते का, अगेव आणि डायोस्कोरिया ही आपण मॉडिफिकेशनसाठी एक्झाम्पल कशामध्ये बघितली होती, बल्बिल्स. ओके, त्यानंतर ॲकॅशिया. लास्ट त्यामध्ये एक्झाम्पल कोणता आहे सांगा, ॲकॅशिया. आता अपुन्शियामध्ये लक्षात घ्या की अपुन्शियामध्ये स्पाइन्स प्रेझेंट असतात, पण हे स्पाइन्स कुणापासून त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे, तर त्यामध्ये पण हा पॉइंट विसरू नका. इन अपुन्शिया एंटायर लिप इज मॉडिफाईड इन टू द लिप स्पाइन. बघा, मग इथे एक छोटा तुम्ही तुमच्या जेव्हा ओन तुम्ही नोट्स प्रिपेअर करणार आहात तेव्हा तिथं तुम्ही एक छोटासा बॉक्सच तयार करा. तिथं पहिल्यांदा क्रमाने एक्झाम्पल घ्या, अपुन्शिया, जिजिपस, अगेव आणि ॲकॅशिया. मग अपुन्शियामध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, एंटायर लिप इज मॉडिफाईड इन टू द स्पाइन. जिजिपसमध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इन टू द स्पाइन. आता स्टिप्युल हा वर्ड आपण कुठं बघितला होता हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. पार्ट ऑफ लिपमध्ये तुम्हाला लिप बेस, त्यानंतर पेटिओल आणि लास्ट पार्ट त्यामध्ये लिप लॅमिना हा सांगितला होता. आणि लिप बेसच्या लॅटरल साईडला जेव्हा लॅटरल आउटग्रोथ, काही प्रत्येकच प्लांटमध्ये स्टिप्युल्स प्रेझेंट असतात असं नव्हे, तर काही प्लांटमध्ये स्टिप्युल्स प्रेझेंट असतात, काही प्लांटमध्ये स्टिप्युल्स अब्सेंट असतात. आणि ज्या लिपमध्ये स्टिप्युल्स प्रेझेंट असतात अशा लिपला स्टिप्युलेट लिप असंही म्हटलं जातं. हेही तुम्हाला त्या लेक्चरला सांगितलेलं आहे. आणि स्टिप्युलचं फंक्शन प्रोटेक्शन ऑफ द बड, आणि त्याचा कलर जर ग्रीन असेल तर ते टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. स्टिप्युल्स ही लॅटरल आउटग्रोथ आहे. आणि कुठं प्रेझेंट असणार आहे, इट इज प्रेझेंट ॲट द लिप बेस, लिप बेसच्या साईडला प्रेझेंट असणार आहे. ओके, आणि मग स्टिप्युलचं तुम्हाला एक्झाम्पल हिबिस्कस हे एक्झाम्पल सांगितलं होतं. आता मला फक्त सांगायचं आहे यामध्ये काय की जिजिपसमध्ये आपण सांगतोय की लिप स्पाइन्स प्रेझेंट असतात, पण हे लिप स्पाइन्स कुणापासून डेव्हलप होतात, तर स्टिप्युलपासून डेव्हलप होतात. आणि जिजिपसमध्ये 2 स्पाइन्स असतात, एक स्टिप्युलेट स्पाइन्स आणि दुसरा जो स्पाइनचा टाईप आहे तो हुकड स्पाइन. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की सेकंड एक्झाम्पल जिजिपस, आणि जिजिपसमध्ये स्पाइनचं मॉडिफिकेशन कशापासून झालेलं आहे, तर स्टिप्युलपासून झालेलं आहे. ओके, आणि स्टिप्युल हा पार्ट कशाचा आहे, लिपचा आहे. आता थर्ड एक्झाम्पल काय आहे सांगा, अगेव. अगेवमध्ये स्पाइन्स फॉर्म झाले आहेत, पण हे स्पाइन्स कुणामुळे फॉर्म झाले आहेत, मार्जिन म्हणजे आपण काय म्हणतो रे, लिपच्या ज्या कडा असतात, लिपचे जे एजेस असतात त्याला मार्जिन असं म्हणतात. मग अगेव या प्लांटमध्ये लिप स्पाइनची डेव्हलपमेंट लिपच्या कोणत्या पार्टपासून झालेली आहे, तर त्या पार्टचं नाव आहे लिप मार्जिन. आणि ॲकॅशियामध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इन टू द स्पाइन्स. ओके, तर लिप स्पाइनमध्ये 4 एक्झाम्पल सर्वांना समजलेले आहेत का. फर्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे, अपुन्शिया. सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे, जिजिपस. थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे, अगेव. लास्ट एक्झाम्पल कोणतं आहे, ॲकॅशिया. अपुन्शियामध्ये काय लक्षात ठेवणार, एंटायर लिप इज मॉडिफाईड इन टू द स्पाइन. जिजिपसमध्ये स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इन टू द स्पाइन. अगेवमध्ये मार्जिन्स आर मॉडिफाईड इन टू द स्पाइन. ॲकॅशियामध्ये सुद्धा स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इन टू द स्पाइन. तर बघा, पुन्हा एकदा हा सगळा पार्ट एकदा रिवाईज करते.
काय आहे मॉडिफिकेशन ऑफ लीफ कशाला म्हणायचं मॉडिफिकेशन ऑफ लीफ when leaf perform additional function instead of their normal function. How many types of modification of leaf? There are 4 types. First type is a leaf spine, second type is a leaf tendril, third type is known as a leaf hook, and fourth type is known as a phyllodes. त्यानंतर लीफ स्पाइन मध्ये जिजिबस, त्यानंतर लीफ टेंड्रिलचे एक्झाम्पल आहे पायसन सॅटायफॉन, लीफ हुकचे एक्झाम्पल आहे पिग्नोनिया आणि फायलोडचे एक्झाम्पल आहे ॲकॅशिया ऑरिगिक्युलिफॉर्मिस. ओके, फर्स्ट मॉडिफिकेशन आज आपण कोणतं डिस्कशन केलेलं आहे त्या मॉडिफिकेशनचं नाव काय आहे लीफ स्पाइन. हे मॉडिफिकेशन कशाचं आहे लीफचं आहे. कशासाठी मॉडिफिकेशन झालेलं आहे प्रोटेक्शन ऑफ अ प्लांट बॉडी फ्रॉम ए ग्रेझिंग ॲनिमल्स. ओके, आणि सेकंड त्याचा पर्पज काय लक्षात ठेवणार रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. त्यानंतर लीफ स्पाइन कशाला म्हणायचं वेन लीफ और देअर पार्ट गेट मॉडिफाईड इनटू हार्ड स्टीप शार्प पॉइंटेड स्ट्रक्चर then it is known as a leaf spine. आणि लीफ स्पाइन हे ॲडॅप्टेशन कशाचं आहे झिरोपॅथिक ॲडॅप्टेशन. यामध्ये एक्झाम्पल कोणती लक्षात ठेवणार अपुन्शी आहे, जिजिबस आहे, अगेव आहे आणि ॲकॅशिया आहे. अपुन्शियामध्ये काय लक्षात ठेवणार एंटायर लीफ इज मॉडिफाईड इनटू द लीफ स्पाइन. जिजिबसमध्ये स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इनटू द स्पाइन. अगेवमध्ये लीफ मार्जिन्स आर मॉडिफाईड इनटू द स्पाइन. आणि अकॅशियामध्ये स्पाइनली स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इनटू द स्पाइन. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण मॉडिफिकेशन ऑफ लीफ हा पार्ट स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट मॉडिफिकेशन आपण लीफ स्पाइन हे बघितलेलं आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण लीफ मॉडिफिकेशनमधलं सेकंड मॉडिफिकेशन म्हणजे लीफ टेंड्रिल हे बघणार. थँक्यू फॉर वॉचिंग.